वाळू तस्करीवरून सोमवारी विधानसभेत भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली। बावनकुळे यांनी लगेचच राज्य सरकार लवकरच नवीन वाळू धोरण लागू करणार असल्याची घोषणा केली। तर या नवीन धोरणानुसार आता घरमालकांना अर्ज केल्यानंतर 15 दिवसांच्या आत वाळू मिळेल आणि वाळू न मिळाल्यास तहसीलदारांवर कारवाई केली जाणार असल्याचं बावनकुळेंनी सांगितलं। आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत वाळू तस्करीबाबत प्रश्न विचारत 15 दिवसात वाळू मिळाली नाही तर तहसीलदारांवर कारवाई करणार का असा प्रश्न बावनकुळेंना विचारला। मंत्री महोदय झुंजार आहे, त्यांचं भविष्य एवढं उज्ज्वल आहे। आता आम्ही सूर्यास्ताच्या दिशेने निघालो आहे, ते सूर्योदयाच्या दिशेने निघाले आहे। तर अध्यक्ष महाराज, मंत्री महोदयांना माझी आग्रहाची विनंती आहे की घरकुलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 15 दिवसात जर घरकुलाचे पैसे दिले नाही किंवा घरकुलासाठी रेती दिली नाही तर 15 दिवसानंतर तहसीलदारावर कारवाई केलीच पाहिजे। मग पहा, धृतराष्ट्र सुद्धा कशा पद्धतीने अध्यक्ष महाराज जागे होतील हे करणार आहे का? तुम्ही ज्यानी गाडी पकडली त्याला ती गाडी देता येणार नाही, मान्य। पण वन विभागात आम्ही नियम काय केला होता अध्यक्ष महाराज, ती गाडी 7 दिवसाच्या आत आरटीओ मध्ये सरकारच्या नावाने करायचो। तुम्ही सरकारच्या नावाने गाड्या करा, या साऱ्या गाड्या जेसीबी पासून सर्व हे सरकारच्या नावाने करा आणि तुम्हाला नंतर योजना करता येईल की बचत गटाला मोफत द्या, बाकीच्यांना द्या, रोजगार लाभेल ना। एकच माणूस रेती चोरी करून श्रीमंत व्हायचा। अध्यक्ष महाराज, ही काही पद्धत नाही आहे। गोरगरिबांना त्याचा फायदा मिळू द्या। सरकार जमा करण्याचा वन विभागाचा जो कायदा आहे तो तसाच्या तसा, महसूल आणि वन हा एकच विभाग आहे। तुम्ही जमा करा गाड्या, सरकारला करा। यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिलं, तहसीलदारांनी 15 दिवसांच्या आत वाळू उपलब्ध केली नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं सांगितलं। मुनगंटीवार यांच्या सूचनांचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल। क्रशरना उद्योगाचा दर्जा देऊन त्यांना अनुदान दिलं जाईल असंही बावनकुळे म्हणाले। घरकुलांना 5 ब्रास वाळू दिली जाईल। दरम्यान भंडारा जिल्ह्यातील वाळू तस्करीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले असता बावनकुळेंनी भंडारा जिल्ह्यातील वाळू तस्करीच्या चौकशीचेही आदेश दिले। हा मोठा रॅकेट आहे, त्यामुळे याची पूर्ण चौकशी, मी गृह विभागाची चौकशी, माननीय मुख्यमंत्री सकारात्मक आहे, त्यांनी या ठिकाणी वारंवार सांगितलं आहे की याचा मोठा रॅकेटची चौकशी केली पाहिजे। महसूल विभागाची आणि गृह विभागाची दोन्ही चौकशा करून जे अनाधिकृत सुरू आहे ते बंद करण्याचा निर्णय शासन करेल। माननीय सुधीर भाऊंनी ज्या सूचना दिल्या त्या सूचनेचा पूर्ण अभ्यास करतो आणि वन विभाग आणि महसूल विभाग एकच विभाग आहे, त्यामुळे सुधीर भाऊंनी जो काही निर्णय त्या काळात घेतला आहे त्या निर्णयाचा पूर्ण अभ्यास करून तातडीने याच्यात पुढे कसं जाता येईल याचा विचार करू।